हाय हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, हे पहा सकाळ सकाळ माझ्या फौजींनी ना आम्हाला पण कामाला लावलंय आणि स्वतः पण कामाला लागलेत. तर मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, मुलं पण घरी आहे. माझ्या भावाला पण आज कंपनीला सुट्टी आहे, तो पण घरी आहे आणि यांना पण ड्युटी नाही आहे, हे पण घरी येतं. तर बोलले आपण सगळ्याकून सगळे जरा काम करू. तर उन्हाळा चालू आहे ना, तर घरात इतकी धूळ येते ना, तर त्यामुळे ते काय म्हणले आपण सोफ्याचे कवर, बेडशीट, पडदे, कंबळ सगळं धुवून काढू. कारण आम्ही नवरात्रामध्ये सगळे कपडे वगैरे धुवायला काढले होते, सगळे धुवून काढले होते. पण थंडीमध्ये कंबळ वगैरे वापरले ना आम्ही, तर ते तसंच ठेवून द्यायला बरं नाही वाटत. तर त्यामुळे ते म्हणले आता कडक उन्हाळा चालू आहे, आपण सगळे कपडे एकदा धुवून ठेवून देऊ. जरी ते फौजमधून रिटायर झाले असले, आता पोलीसमध्ये असले ना, तरी त्यांच्या अंगामध्ये सगळे गुण आहेत ना फौजीचेच येतं. कारण फौजींना आहे ना जिथली तिथंच वस्तू डिसिप्लिनमध्ये लागती आणि घराची सुद्धा साफ स्वच्छता लागते त्यांना भरपूर. तर त्यामुळे ते बोलले की आपण सगळं आवरायला काढू आज. आता पहा तुम्ही किती स्टडी येते. रात्री त्यांना नाईट होती, ड्युटी होती. 6:30 वाजता घरी आले आणि चहा वगैरे घेऊन लगेच त्यांनी सगळ्यांना कामाला लावलंय. असं नाही की दुसऱ्यांनाच कामाला लावलंय, ते पण कामाला लागलेत आमच्याबरोबर. तर पोरं नेटकेच झोपेतून उठले होते. कारण आता सुट्ट्या आहेत ना, ते उशिरा उठतात. तसं त्यांना शाळेत जायचं असतं ना, लवकर उठायचे ते. पण आता सुट्ट्या चालू आहेत ना, त्यामुळे लेट उठतात ते. तर पोरांना त्यांनी लगेच बाहेर काढलं आणि म्हणले जास्त ऊन व्हायच्या आधी आपण सगळं कामावरून घेऊ. तर 7:30 वाजता कोवळं ऊन होतं आणि आम्ही कपडे धुवायला घेतले कुठं नाही, तर लगेच आम्हाला समोर एक साप दिसला. कारण आमच्या इकडे आहे ना, इतकं मोकळं वातावरण आहे ना, तर या दिवसात आहे ना, सकाळ-सकाळ किंवा संध्याकाळी असं थोडं थंड वातावरण असतं ना, त्यावेळेसच साप निघतात. तर किती मोठी धामीन होती हे पहा. तर आमच्या इकडे ना आमच्या एरियामध्ये इतके साप आहेत ना, आम्हाला रोज एक का होईना दिसतो म्हणजे दिसतोच. कधी दिसत नाही असं होतच नाही आणि पावसाळ्यात तर जास्तच दिसतात. पण देवाच्या कृपेने आम्हाला आतापर्यंत कधी काही त्यांनी दाखवलं नाही किंवा आमच्या कंपाऊंडमध्ये सुद्धा आम्हाला कधी दिसले नाही. फक्त राहायला आलतो ना, एकदाच आम्हाला आमच्या कंपाऊंडमध्ये पाईपामध्ये नाग दिसला होता. त्यानंतर आमच्या कंपाऊंडमध्ये काहीच आम्हाला दिसलं नाही कधी. आमच्या इकडे सकाळ संध्याकाळ खूप लोकं फिरायला येतात. त्यांनी सुद्धा भरपूर साप पाहिलेले. तर त्यांनीच आम्हाला असं सांगितलं होतं, की घराच्या आसपास तुम्ही असं घराच्या कंपाऊंडच्या साईडनी ना थोडंसं थायमीठ टाका. त्याने सुद्धा तुमच्या घराच्या आतमध्ये किंवा घराच्या आसपास तुम्हाला साप दिसणार नाही. तर आम्ही थायमीठ आहे ना 15 दिवसातून, महिन्यातून थोडंफार टाकीत राहतो घराच्या आसपास. तर त्यामुळं का होईना असं होत असेल, की आमच्या कंपाऊंडमध्ये कधी आले नाही ते साप वगैरे. बाहेर भरपूर दिसतात आसपास, पण ते आतमध्ये नाही आले. तर मोठाल्या कंबळ असतात ना, त्या धुण्यासाठी ना 2-3 जण लागतातच. एकाच्या बसची बात नाही. कारण ते पाण्यात एकदा भिजवलं ना कंबळ, इतकं पाणी वाढतात ना, ते अजिबात उचलत नाही ते कंबळ. तर कंबळ धुण्यासाठी मी एका टपामध्ये ना, आपण जे मशीनला लिक्विड वापरतो ना सर्फचं, ते टाकलं आणि थोडा शॅम्पू पण टाकला आपला क्लिनिक प्लस. त्याने खूप छान स्मेल येतो कपड्यांचा. तर त्यामध्ये या रगी आहेत ना मी धुतल्यात. निरमा अजिबात नाही टाकला. निरम्याने काय होतं, त्यामध्ये अशी पावडर होते निरम्याची आणि एकदम कडक कंबळ होतं. ते एकदम सॉफ्ट राहतच नाही. तर त्यामुळे त्या लिक्विडमध्ये आणि शॅम्पूमध्ये या कंबळ धुतल्यात मी आणि मुलांना भिंतीवरती कंबळ वाळायला घालायला लावल्या. तर मगाशी यांनी भिंती सगळ्या धुवून काढल्या होत्या आधी, कारण उन्हाळा चालू आहे ना, इतकी धूळ बसती ना. पावसाळ्यात कसं सगळ्या भिंती पावसाने धुवून जातात, त्यामुळं भिंती धुवायची गरज पडत नाही कपडे वाळायला घालायला. पण आता उन्हाळा आहे ना, धूळ बसते त्यामुळे ते धुवावंच लागतं. नाही तर ती धूळ सगळी पुन्हा कंबळाला लागते. तर आता 2-4 कंबळ होत्या मोठाल्या, त्या धुवून झाल्यात. बाकीचं सगळं तसंच आहे. पण मुलांनी चहा वगैरे घेतला नव्हता ना, म्हणलं चहा वगैरे घेऊ आणि परत कामाला लागू. एकदा धरतो फक्त धरतो सही बहिणा तू आता काय कर सोफेचे कवर एका सोफेचे कवर. तर आता तुम्ही म्हणता की हे काय चाललं होतं, तर माझ्या भावाचं आणि माझं भांडण चाललं होतं. तर आमचं रोजचंच असतं असं. कारण कसं आहे ना, तो मला चिडवतो आणि मग आमच्या दोघांची भांडणं होतात. बहीण भावांचं, भावाभावांचं हे असंच असतं. किती मोठाले झाले तरी पण भांडणं तर नाही होतच राहतात. तर हे म्हणले मी थोडंसं तोंड धुतो. बेडरूममध्ये गेले, हे तोंड धुवायला, तोंड धुवून येतो, चहा घेतो म्हणले. छोटा मुलगा आणि मोठा मुलगा गेले चहा ठेवायला, त्यांना छान चहा येतो. तर ते बोलले तू मम्मी बस, आम्ही चहा ठेवतो. तर कसं आहे ना, मला थोडंसं जडिपाचं काम जमत नाही. माझे ऑपरेशन भरपूर झालेले आहेत, त्यामुळे मला हे पण जडिपाचं काम करून देत नाही. तर थोडंसं काम केल्यानंतर माझं लगेच कंबर दुखतं. तर पोरं म्हणले तू बस हॉलमध्ये, आम्ही चहा ठेवतो तोपर्यंत. तर माझा भाऊ लागला माझ्या मागं चिडवायला लागला म्हणजे, आणि मग आमचं झालं भांडण. तर नवरोबाने बघितलं ना ते, तर त्याने लगेच व्हिडिओ चालू केला. म्हणले की सगळ्यांना दाखवा तुम्ही कसं भांडता ते.
परत भांडा बरं एकदा, तर चिडवायला लागले आम्हाला ते. मग माझा भाऊ गेला बाहेर पळून. तर चहा वगैरे झालं, बाहेर आलो आम्ही आणि मग लागलो कपडे धुवायला. तर सगळ्या टपांच्यात मी निरमा वगैरे पाणी टाकून दिलं, पोरांना तुडायला लावलं. तर आमच्या बोरला भरपूर पाणी आहे ना, तर पाणी जास्त असल्यामुळं पटपट निघतात कपडे पण. तर कसं आहे ना, मशीन पण आहे कपडे धुवायला मोठ्याल्या कपड्यांसाठी. पण आमचं कसं मुळा डॅमचं पाणी आम्ही म्हणजे अंघोळीला वगैरे सगळं वापरतो आणि बोरचं पाणी आम्ही वरती टाकीमध्ये भरत नाही. बोरचं पाणी आतमध्ये वापरत नाही, कारण बोरचं पाणी थोडंसं असं म्हणजे जास्त नाही आहे, पण थोडंसं खारटपणा आहे त्यामध्ये. तर त्याने काय होतं, जे पाण्याचे नळ आहेत ना, खूप खराब होतात बोरच्या पाण्याने. त्यामुळं आम्ही बोरचं पाणी वर चढवत नाही. मुळा डॅमचं पाणी चढवतो वरती टाकीमध्ये. तर बोरचं पाणी बाहेरच वापरतो आम्ही झाडांना वगैरे. तर हे बोलले, मुळा डॅमचं पाणी उन्हाळा एक तर चालू आहे, सगळं संपवून टाकशील तू मशीन लावू लावू एवढ्या कपड्यांना. आपण बाहेरच धुवू कपडे सगळे. मग सगळ्यांना धुरवलं त्यांनी कामाला बाहेर. मग आम्ही काम करायला लागलो सगळं. तर बोरच्या पाण्यामध्येच कपडे धुतले मी सगळं. तर मला एक कसं आहे ना, माझे ऑपरेशन भरपूर झालेले आहेत ना, तर मला जडिपाचं काम जमत नाही जास्त. माझं कंबर तरी दुखन, नाहीतर मी आजारी तरी पडन. तर ते बोलतात, "बाई तू आम्हाला ना करून खाऊ घालती ना घरामध्ये, घरातलं आवरती ना तेवढंच भरपूर आहे." त्यामुळं असं जडिपाचं काम ते सगळे मिळून करतात. तर मुलं पण आता मोठाले झालेत ना, तर काही एवढं वाटत नाही. मोठाले कामं काही उचल-साचल ते सगळं करतात. मी फक्त स्वयंपाक करते, भांडे वगैरे घासते. लादी पोछा पण मला कधी-कधी ते जास्त जर लोड आला आणि कामाचा करू लागतात सगळे एकूण सगळे. तर मैत्रिणींनो, मी खरंच स्वतःला नशीबवान समजते, कारण असा नवरा भेटायला ना 7 जन्म घ्यावा लागतील मला परत. तर इतकं समजून घेतात ना ते, कारण ते हे फौजमध्ये होते ना पहिले, तर त्यांचा स्वभाव काडीमात्रसुद्धा बदलला नाही. आता ते पोलिसमध्ये आहेत, तरी पण त्यांना पोलिसांचा वाणगुण अजिबात लागलेला नाही आहे. कारण ते परिवारापासून फौजमध्ये लांब राहिलेले असतात ना, तर त्यांचा स्वभाव वेगळाच असतो. खूप इमोशनल असतात ते. बायकोला तर इतकं जीव लावतात ना ते, जीवाच्या पलीकडे ठेवतात. शब्दाने सुद्धा दुखवत नाही. तर ताईंनो, मला आई-वडील नाही, तर त्यांनी मला आत्तापर्यंत आई-वडिलांची उणीव अजिबात भासून दिली नाही. तर माझा भाऊसुद्धा माझ्याकडे. तर खूप जीव लावतात आम्हाला ते. 1 ते दीड तासामध्ये सगळे कपडे धुवून झालेत सगळ्याकून सगळे धुवू लागल्यामुळं. तर मला एकटीला किती वेळ लागला असता आणि मोठाल्या कंबळ एकटीच्या बसची बातच नाही धुण्यासाठी. तर माझ्या बऱ्याचशा ताई मला विचारत होत्या, की "ताई तू कुठली? कुठे राहती?" तर ताईंनो, मी नगर केडगावमध्ये राहते. बऱ्याचशा ताईंनी माझ्या भाषेवरून मला ओळखलं पण असेल, की मी कुठली आहे. तर याच महिन्यामध्ये मला 3-4 कमेंट अशा पण आल्या, की "तुझी भाषा कशी गं बाई अशी आहे?" आणि एक तर काय म्हणती, "तुझी भाषा ऐकून तर मी मेले गं बाई." तर आमच्या भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही जिथं जन्मलो, जिथं जन्म घेतला तीच भाषा आम्ही बोलतो. तर आपल्याला जर सांगितलं, आपण इथं राहतो आणि आपल्याला सांगितलं, "तू अमेरिकेसारखं बोल गं बाई." तर आपल्याला येईन का? तसंच आहे ना, आपण जिथं पहिल्यापासून जन्म घेऊन राहिलो तीच भाषा आपल्या तोंडात असणार आहे. आपण एकदा बोलू व्हिडिओमध्ये वेगळं, दुसऱ्यांदा बोलू, पण तिसऱ्यांदा तर अडकूच ना. तर आपलं जसं आहे तसंच दाखवायचं असतं. तर गावाकडे माझी अजूनसुद्धा वेगळी भाषा होती. पण इकडं मला 20 वर्ष झाले केडगावमध्ये, नगरमध्ये येऊन राहायला. तर त्यामुळे थोडीफार भाषा माझी बदलली. तर माझ्या ताईंनो, कसं आहे ना, जसा आपला भाग बदलेल ना, तशी भाषासुद्धा थोडीफार वेगळी असते. आमच्या इकडं तर 10-15 किलोमीटरवर गेलं ना, की लगेच थोडी भाषा वेगळी पाहायला मिळते. तर आपण कसं म्हणतो, म्हणलं ना, बोललं ना, तर काही ठिकाणी असं बोलतात, म्हणलं ना, किंवा कांद्याला बटाट्याला कांदं बटाटं असं सुद्धा म्हणतात. म्हणजे कसं आहे ना, आपल्या इकडं कितीतरी प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. तर कितीतरी प्रकारच्या जाती आहेत, जमाती आहेत. तर कोणाला जातीवरून, भाषेवरून कधीही जज करू नये. तर माझं हे सांगणं आहे. तर कपडे वगैरे धुवून झाले. त्यानंतर मी म्हटलं सोफा थोडा साफ करून घ्यावा, कारण सोफ्याचा कवर मी धुतलाय, धुवायला म्हणजे धुवून वाळायला घातलाय. आणि आपण जरी किती कवर बसवलेला असला ना सोफ्याला, तरी धूळ थोडीफार बसलीच असते. त्यामुळं म्हटलं थोडं पुसून घ्यावा. तर असा कपडा घेतला मी आणि जी आपली कड्याची लीड असते ना, ती घेतली. त्याला कपडा बांधला थोडासा ओला करून आणि असं कानेकोपरे व्यवस्थित पुसून घ्यायचे. तर जी धूळ असते ना, ती त्या कपड्याला मग निघून येते. तर मैत्रिणींनो, 5 वर्ष झाले मला या घरात राहायला येऊन. तेव्हापासून हा सोफा वापरतोय आम्ही. पण या सोफ्याला आत्तापर्यंत काहीच झालं नाही. तर आपण काळजी घेण्यावर पण असतं आणि कसा बनवलाय त्यावर पण असतं.
तर हा सोफा मी घरीच बनवून घेतलेला आहे. इथले एक ओळखीचे कारागीर आहेत ना, त्यांनी छान बनवून दिला. तर आम्ही सगळं फर्निचर बनवलं ना, त्यांच्याकडूनच या सोफ्याचा मी साचा बनवून घेतला. त्यानंतर जे प्रोफेशनल सोफा बनवतात ना, त्यांना सांगून मग ह्या वरच्या सगळ्या गाद्या वगैरे त्यांनी बसवल्या. घरीच सगळा हा सोफा बनवलाय. त्यामुळे इतका दंडम झालाय ना तो, 5 वर्ष झाले त्याला आत्तापर्यंत काहीच नाही. तर विकत जर आपण सोफे आणले ना, ते पटकन खराब होतात. तर त्यामुळे आम्ही घरीच बनवून घेतलाय. नाही आपण काळजी घेण्यावर पण असतं. तर सोफ्यावर व्यवस्थित कवर बसवणं, त्याची साफसफाई ठेवली ना, सोफा खूप वर्ष टिकतो आणि मग नवीन सारखाच राहतो. आता सोफ्याची साफसफाई झाल्यानंतर मी आले किचनमध्ये. कारण स्वयंपाक पण करायचा आहे, नाश्ता पण बनवून द्यायचा आहे सगळ्यांना. कारण सकाळी फक्त चहा घेतला होता सगळ्यांनी, नाश्ता वगैरे काहीच नव्हतं घेतला. आता भूक करायला लागले. म्हणले काहीतरी करून द्या आम्हाला. तर रात्री जरी किचन क्लीन करून झोपलो असलो ना आपण, तरी सकाळपर्यंत त्यावरती थोडीफार धूळ बसलेलीच असते. त्यामुळं म्हटलं थोडा कपडा मारून घ्यावा आणि मग यांना पोहे करून दिले मी. आणि त्यानंतर आता आंब्याचा गुळांबा बनवते, म्हणजे कैरीचा गुळांबा. कारण कैरीचा सीझन चालू आहे. यांनी 2 कैऱ्या आणल्या होत्या, बाहेर गेले होते कुठंतरी तेव्हा. तर त्या 2 कैऱ्या फ्रीजमध्ये तशाच होत्या. म्हटलं खराब होऊन जात्या. एका कैरीचं गुळांबा बनवते, एका कैरीचं पिवळं लोणचं बनवते. तर आता अजून कैऱ्यांनी ना साकं व्यवस्थित बांधलेले नाही आहेत आणि बिना साकाचं जर आपण लोणचं घातलं ना, तर ते खराब होतं. आणि कवळ्या कैऱ्या असतात ना, त्या कापून त्यामध्ये हळद, मीठ घालून जरी आपण जेवणाबरोबर खाल्लं ना, खूप छान लागतं. तर या 2 कैऱ्याचंच मी बनवते आता. तर कैरी मी काय केलं, सालं काढून घेतले कैरीचे, एका कैरीचे. आणि त्यानंतर आता त्याला किसून घेतली व्यवस्थित. आता गुळांबा कसा करायचा, जेवढी कैरी आहे ना, तेवढाच आपण गूळ घेतला तरी पण चालतो. किंवा 1 वाटीभर कैरीचा किस आणि 2 वाट्या गूळ किंवा 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ घेतलं तरी पण चालतो. तर आपल्याला गोड कसं लागतं ना, त्यानुसार आपण गूळ किंवा साखर कमी जास्त करू शकतो. तर आम्हाला जास्त गोड लागत नाही. त्यामुळे मी काय केलंय, 1 वाटीभर कैरी खिसून घेतलेली आहे ना, तर 1च वाटी मी गूळ घेतलाय. आपल्याला आहे ना जास्त दिवस गुळांबा ठेवायचा असला ना वर्षभर, तर तो थोडासा घट्ट बनवावा लागतो, एकदम मधासारखा. आणि आपल्याला लगेचच्या लगेच खायचं असलं किंवा 10-15 दिवस ठेवायचं असलं, तर आपण थोडंसं पातळ पण बनवू शकतो. तर मी तर गूळ आणि कैरी मिक्स करून घेतली. आता याला आहे ना मंद आचेवरती सगळं गूळ विरघळूपर्यंत ठेवून द्यायचं. असं झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे छान शिजतं ते. तर हे पहा, मी मध्ये एकदाच हलवलं होतं फक्त. झाकून ठेवलं होतं. सगळा गूळ आहे ना विरघळलाय, त्यामध्ये मिक्स झालाय. आणि आपल्या कैरीचा कलरसुद्धा किती छान झालाय बघा. आता यामध्ये तुम्हाला जर गुळांबा एकदम प्लेन बनवायचा असेल, तर यामध्ये फक्त विलायची पावडर टाकायची आणि तुम्ही तो भरून ठेवू शकता वर्षभर, जास्त जर करायचा असेल तर. आणि लगेच जर खायचा असेल, तर तुम्ही थोडंसं पातळ बनवू शकता, थोडंसं पाणी टाकून. किंवा तुम्हाला जर चटपटीत बनवायचा असेल ना, तर त्यामध्ये थोडंसं मीठ, लाल मिर्च पावडर आणि जिरा पावडर नक्की टाकायचा. जिरा पावडरने इतकं छान स्मेल येतो त्याचा, काय सांगू. खूप असं तोंडाला पाणी सुटतं, इतकं भारी लागतं ते. तर यामध्ये मला ना चटपटीत बनवायची होती, आंबट तिखट चटणी. त्यामुळे मी काय केलं, 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर टाकली, मीठ टाकलं थोडंसं आणि जिरा पावडर. तर एकदम घट्ट झाले, तुम्ही बघू शकता. असं जरी तुम्ही बरणीत भरून वर्षभर ठेवलं ना, तरी पण टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर मी तर काय फक्त 1 कैरीचं केलंय हे गुळांबा. तर वर्षभर कुठं टिकणार आहे. तर मुलं 2 दिवसात लगेच खाऊन घेतील हे. पण तुम्हाला दाखवलं मी फक्त. असं घट्ट बनवायचं, म्हणजे ते काय होतं, वर्षभर टिकतं. तर कैरी आंबट असते ना, त्यामुळं त्यामध्ये ना असं एकदम साखरेचे कसे क्रिस्टल बनतात घट्ट, तसं होत नाही. कारण आंबटपणा ज्यामध्ये असेल ना, ज्या पदार्थात, ते एकदम असं कडक होत नाही कधी. तर मी बरणीत भरलं असं. आता 2 दिवसात याला पोरं संपवून टाकतील. तर आपण ही चपातीबरोबर खाऊ शकतो, जामसारखं, किंवा ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकतो. आंबट तिखट खूप छान लागतं. किंवा तुमची एकदम लहान मुलं खाणार असतील ना, तर त्यामध्ये फक्त विलायची पावडर टाकायची. तर मुलं एकदम छान प्रकारे खातात, तिखट पण होत नाही मग. तर माझे मुलं मोठाले आहेत ना, त्यामुळे मी थोडंसं आंबट तिखट बनवलंय. तर अशा प्रकारे तुम्ही गुळांबासुद्धा बनवा. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.